नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षाचा शानदार शुभारंभ खानवडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे संपूर्ण वर्ष देशभर विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी साजरे करण्यात येत असून याच निमित्तानं आधुनिक सुविधांनी सज्ज ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं लोकार्पण करण्यात आलं। खानवडी येथील शाळेचा कायापालट हा ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। यावेळी विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत द्विशताब्दी जयंती वर्षाच्या कार्यसूचीचं अनावरण करण्यात आलं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या द्विजन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केलेला आहे। त्याकरता एक मोठी समिती त्यांनी देखील तयार केलेली आहे आणि निश्चितच सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत त्यांच्या विचाराचा वारसा चालवण्याचा प्रयत्न ते करत असतात। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। घाटकोपर येथील अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 332.62 कोटींच्या तरतुदीला मंजुरी देत या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। 50 एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राच्या समूह पुनर्विकास योजनेद्वारे सुमारे 6 ते 7 लाख झोपडपट्टीधारकांना मोठा लाभ मिळणार असून रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगर प्रकल्पांसाठी एकूण 597 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यासाठी नेत्रम या सॅटेलाइट प्रणालीचा वापर आणि झोपडपट्टी प्राधिकरणातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। एआय आणि ऑटो डीसीआर प्रणाली लागू करून संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेप विरहित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामुळे प्रकल्पांना गती मिळेल आणि लवकरच संबंधित सर्व भागांचा विकास होईल असं म्हटलंय। महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईतील इक्विनिक्स MB3 या अत्याधुनिक डेटा सेंटरचं ऑनलाईन उद्घाटन संपन्न झालं। सुमारे 6000 कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पानं सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत बँडविड्थची कमतरता भासणार नाही, ज्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया अधिक वेगानं आणि अविरतपणे सुरू राहील। या केंद्रात 4200हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता असून जगातील 11,000हून अधिक ग्राहकांशी जोडले गेले। विशेष म्हणजे या डेटा सेंटरला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 60% ऊर्जा यवतमाळ येथील सौर प्रकल्पातून पुरवली जात असल्यानं हा प्रकल्प पर्यावरणाभिमुख ठरलाय। महिला सक्षमीकरण विषयक संसदीय स्थायी समितीनं मुंबई दौऱ्यात देवगिरी इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेऊन महिलांच्या सुरक्षितता आणि हक्कांबाबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीत महिला सक्षमीकरणासाठीचे CSR उपक्रम आणि पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत महिलांना सन्मानानं संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला। नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क परिषद पार पडली। परिषदेच्या समारोप प्रसंगी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं आवाहन केलं। बातम्यांचं सादरीकरण, संपादन आणि भाषांतरासाठी AI तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून डीप फेक सारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी फॅक्ट चेक यंत्रणा आणि सत्यता राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्राला देशातील आघाडीची अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्नात प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्र 2047 आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। 2026 ते 2030 हा काळ राज्याच्या प्रगतीसाठी निर्णायक असून सर्व विभागांनी 30 एप्रिलपर्यंत आपले कालबद्ध ॲक्शन प्लॅन अंतिम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि मागास 11 जिल्ह्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून ही उद्दिष्ट साध्य केली जातील। केंद्राच्या योजनांसह जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून निधी मिळवून प्रकल्पांची गती वाढवण्यावर भर दिला जाणार असून डॅशबोर्डद्वारे या कामांचं नियमित आणि पारदर्शक मॉनिटरिंग केलं जाणार आहे। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।